आणि अर्थसंकल्पाला आता केवळ 1 तास उरलेला आहे। या अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने खरं तर 1 तासही नाही 50च मिनिटं उरलेली आहेत। कॅबिनेट आता थोड्याच वेळात सुरू होईल। कॅबिनेटमध्ये अर्थसंकल्पाला मंजुरी दिली जाईल आणि त्यानंतर हा अर्थसंकल्प 11 वाजण्याच्या सुमारास संसदेमध्ये मांडला जाईल। आपण पाहतो आहोत ही दृश्य स्क्रीनवर। 2019, 2020, 2021, 2022, 2023, 2024 फेब्रुवारी आणि त्यानंतर जुलै आणि 2025 ही 8 दृश्य आहेत। अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प मांडण्याची आणि आजच्या अर्थसंकल्पामध्ये नेमकं काय असणार आहे सगळ्यांनाच उत्सुकता आहे। आपण याचबद्दल आज सकाळपासून चर्चा करतो आहोत। अनेक मान्यवर आपल्या स्टुडिओमध्ये देखील आहेत, काही जण ऑनलाईन जोडले गेलेले आहेत। आपण पुन्हा एकदा सर्व मान्यवरांची ओळख करून घेऊया। आपल्या सोबत भाजपचे प्रवक्ते प्रदीप पेशकार आहेत, सोबतच अर्थतज्ञ विश्वास उडगी सर आहेत, अरुण सावंत आहेत शिवसेनेचे प्रवक्ते आणि सुशील मुंडगेकर आहेत स्टार्टअप तज्ञ। या व्यतिरिक्त ऑनलाईन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अजित अभ्यंकर सर आहेत आपल्यासोबत, त्याबरोबरच ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते किशोर तिवारी सर आहेत आपल्यासोबत, हेमलता पाटील आहेत, सक्षणा सलगर सुद्धा जोडल्या जातील थोड्याच वेळात, अजित नवले सुद्धा जोडले जातील थोड्याच वेळात। सगळे जे घटक आहेत या सगळ्या घटकांच्या अनुषंगाने आपण चर्चा करतो आहोत सकाळपासून आणि याचबद्दल की अर्थसंकल्पामध्ये नेमकं काय असणार आहे। त्यातच अनेक राजकीय मुद्दे सुद्धा आहेत ज्या मुद्द्यांचा कदाचित अर्थसंकल्पावर परिणाम दिसू शकतो की काय, अशी सुद्धा गेले काही दिवस सातत्याने चर्चा सुरू आहे। दिल्ली विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत, त्या अनुषंगाने काही लोकप्रिय घोषणा होणार का, ही देखील एक चर्चा आहे। गेले काही दिवस सातत्याने बोललं जात आहे। करदात्यांना दिलासा दिला जाणार का, महत्त्वाचा मुद्दा आहे। करदात्यांना दिलासा मिळणार का या अनुषंगाने आणि चर्चा सुद्धा हीच सुरू आहे। सोशल मीडियावर सुद्धा हीच चर्चा सुरू आहे। आपण मान्यवरांकडे जाऊया, चर्चेला सुरुवात करूया। काही वेळापूर्वी अजित अभ्यंकर सर म्हणाले होते की काही महत्त्वाचे जे मुद्दे आहेत त्यांनी पूर्ण तुलना करून सांगितली होती, स्टॅटिस्टिकल ही सगळी तुलना होती। पण आजच्या बजेटमध्ये खरंच अंमलबजावणीच्या दृष्टीने काय काय गोष्टी समोर येऊ शकतात। काळ बदलतो आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा काळ आहे आता आणि त्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे बदल समोर येताना दिसत आहेत। पर्यावरणीय बदलांचा सुद्धा मुद्दा आहे, इलेक्ट्रिक व्हेइकल्सचा सुद्धा मुद्दा आहे। खूप सारे मुद्दे आहेत ज्या मुद्द्यांना निर्मला सीतारामन कशा पद्धतीने हात घालतात आणि त्या दृष्टीने नेमकं केंद्र सरकारकडनं सर्वसामान्यांसाठी, व्यावसायिकांसाठी, उद्योगपतींसाठी, वेगवेगळ्या घटकांसाठी नेमकं काय दिलं जातं। राजकीय चर्चा तर आपण करूच या, ती कदाचित या दृष्टीने सुरू राहीलच, राजकारण अर्थकारण दोन्हीच्या बाबतीतली ही चर्चा असेलच। पण विश्वास उडगी सरांकडनं मी सुरुवात करणार आहे कारण बँकिंग क्षेत्राला सुद्धा खूप मोठ्या दिलाशाची गरज आहे। उडगी सर, आपण सातत्याने या सगळ्याबद्दल बोलत असता, पण कशा पद्धतीने आत्ताच्या घडीला आजच्या बजेटमध्ये बँकिंग क्षेत्राला दिलासा मिळण्याची गरज आहे, आपल्याला नेमकं काय वाटतं? सुरुवातीला आपण त्यापासून सुरुवात करूया। आता बँकिंग क्षेत्रामध्ये ज्याला सेव्हिंग्ज अकाउंट म्हणतात किंवा करंट अकाउंट म्हणतात, जे अत्यंत स्वस्त दराचे असतात। करंट अकाउंटला व्याजच नसतं, सेव्हिंगला आपल्याला माहिती आहे 2.5 ते 3% व्याज असतं। याचाच तुटवडा निर्माण झाला आहे आणि जेव्हा याचा तुटवडा निर्माण होतो तेव्हा कर्ज पुरवठ्यावरती त्याचा परिणाम होतो। आणि म्हणून मग रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आता 2 दिवसापूर्वी जवळजवळ 1.5 लाख ते 2 लाख कोटी एवढे पंपिंग केले, पण त्याचा खरा उद्देश जिओ फायनान्सला वाचवण्याचा होता। हे आता लपून राहिलेलं नाहीये, पण तरी सुद्धा बँकिंग क्षेत्रामध्ये 1.5 ते 2 लाख कोटीचं लिक्विडिटी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या या निर्णयातून निर्माण झालेली आहे। हा एक भाग। आता लिक्विडिटीचा जो भाग आहे हा गेले 2-3 वर्ष सतत आपण अनुभवतो। बरोबर। म्हणजे मग काय त्याचा अर्थ होतो की सर्वसामान्य शेतकरी, इंडिव्हिज्युअल, सेल्फ एम्प्लॉयड, छोटे उद्योग, त्याला MSME किंवा SME आपण असं म्हणतो, यांना कर्ज पुरवठ्यावरती बँकांनाच बंधनं येतात। म्हणजे बँका आपला हात आखडता घेतात आणि ही फार मोठी संख्या आहे देशामध्ये। आणि हे फार महत्त्वाचे आहे की यांना जर तुम्ही कर्ज पुरवठा दिला नाही तर मग MSME आणि SMEच्या जोरावरती रोजगार वाढलेला आहे। मी तुम्हाला काय आकडा देतो, कोरोनापूर्वी 13 कोटी 20 लाख हे छोटे उद्योग होते, छोटे आणि मधल्या साईजचे। आता कोरोनानंतर निम्म्यापेक्षा जास्त मेले, संपलेले आहेत आणि जे कोणी शिल्लक आहेत त्यांचा NPA मोठा आहे, त्यांचा तो सिबिल रिपोर्ट खराब आहे, म्हणून त्यांना नव्याने कर्ज मिळत नाही। माझं असं म्हणणं आहे छोटे उद्योग आणि मधले साईजचे उद्योग जगले नाहीत ना, तो रोजगार आत्ता जो घटलेला आहे तो जवळजवळ 6 कोटी रोजगार तिथला घटला आहे, तो परमनंट आहे बरं का, तो घटलेला आहे। तो पुन्हा पुनर्जीवित होणं
म्हणजे ह्या छोट्या उद्योगांना पुनर्जित करण्यासाठी बँकांचा कर्ज पुरवठा वाढला पाहिजे. मी असं म्हणेन, जसं शेतकऱ्यांना आपण अल्प व्याजदराने, म्हणजे मी तर म्हणेन 4% व्याजदराने कर्ज द्या, तसं मी असं म्हणेन छोट्या आणि मधल्या साईजच्या उद्योगांना 6% सरळ व्याजदराने कर्ज द्या. त्याच्याशिवाय आपले हे शेती आणि छोटे आणि मधल्या साईजचे उद्योग ऊर्जितावस्थेला येणार नाहीत. त्यांची खूप देशाला गरज आहे. कॉर्पोरेट्स खूप मोठे आहेत, संपत्ती ते खेचत आहेत, ते खूप श्रीमंत होत आहेत, पण ते टॅक्स फक्त 3.5% देत आहेत आणि टॅक्स तुम्ही आणि मी सगळे मिळून भरतो. आणि म्हणून मगाशी अभ्यंकर जे म्हणत होते ना, त्याचा मी पुढचा खुलासा करतोय की आपण GST मध्ये पण आपणच देतो, आपण प्रत्यक्ष टॅक्स मध्यम वर्ग भरतो. आणि असं सगळं असताना ज्या देशातल्या संपत्तीचा वाटा कॉर्पोरेट्स खेचून घेत आहेत, ते मात्र GST मध्ये 4-5% पलीकडे कॉन्ट्रीब्यूट करत नाहीत. डायरेक्ट टॅक्समध्ये ते 15% किंवा 18% टॅक्स भरतात आणि मध्यम वर्ग सगळे मिळून 30% कर्ज टॅक्स भरतो. ही परिस्थिती बदलायची असेल तर रोजगार निर्मिती वाढली पाहिजे, महागाई कमी झाली पाहिजे. आणि याकरता बँकांमध्ये मी तुम्हाला सांगतो 220 ते 25 लाख कोटी ठेवी आहेत आणि एकूण बँकिंग इंडस्ट्रीचं बॅलन्स शीट बघितलं तर 325 लाख कोटीचं आहे. मग असं असताना क्रेडिट क्रंच आणि लिक्विडिटी हे दोन प्रश्न सोडवण्याकरता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जी बँकिंग सेक्टरची रेग्युलेटर आहे, त्याचप्रमाणे IRDA, त्याच्यामध्ये त्यांच्या हाताखाली LIC आहे, यांनी सरकारी यंत्रणांना नीटपणे वित्त पुरवठा करून या छोटे SME किंवा मधल्या उद्योगांना पुरवठा करून शेतकऱ्यांना MSP देऊन उत्पादित मालाला योग्य भाव मिळवणं, तरच या देशामध्ये लोकांच्या हातात पैसा खुळखुळेल, उत्पादक शक्ती वाढेल, कन्झम्पशन इकॉनॉमी वाढेल आणि त्यातून मग हा जो GDPचा 8% 8.5% बोलत असताना आपण येऊन बसलो 6.3 किंवा 6.8 वरती आता जमिनीवरती आलो. माझं म्हणणं, त्यांनी मान्य केलं अर्थसंकल्पाच्या पूर्वीच्या कालच्या रिपोर्टमध्ये की आम्ही 2% मागे आहोत. पण इथे सुद्धा जर स्थिर राहायचं असेल आणि खाली जायचं नसेल तर या क्षेत्रात शेती, स्वयंरोजगार आणि छोटे उद्योग यांना सरकारने आणि बँकांनी आणि इन्शुरन्स सेक्टरने प्रचंड मोठी मदत करण्याची गरज आहे. याला तुम्ही प्रोटेक्शन पॉलिसी म्हणा किंवा रेवडीच्या भाषेमध्ये बोलू नका, सबसिडी काढून घेण्याच्या भाषेत बोलू नका. जनतेचा पैसा जनतेपर्यंत उद्योग वाढवण्याकरता वापरा, महागाई कमी करण्याकरता लोकांच्या हातात पैसा खेळू दे, पण त्याच्यातून त्यांचा दैनंदिन खर्च भागू दे आणि बचत होऊ दे. ती बचत बँकांमध्ये येऊ दे, ती मार्केटमध्ये जाऊन त्याचा सत्यानाश होण्यापासून थांबवा. नाही, कारण सातत्यानं असं म्हटलं जातं की एका हाताने दिलं जातं आणि दुसऱ्या हाताने ते काढूनही घेतलं जातं. या बजेटमध्ये सुद्धा तसंच काहीसं होणार आहे का, हे आपल्याला बघायचं आहे. स्टार्टअपच्या दृष्टीने आणि जसा उल्लेख उडगी सरांनी केला MSMEच्या दृष्टीने महत्त्वाचे काही मुद्दे आहेत, ज्या मुद्द्यांवर आपल्याला चर्चा करायची आहे. त्याबद्दल सुशीलजींकडे मी येणार आहे आणि त्यांची या सगळ्या संदर्भातली प्रतिक्रिया जाणून घ्यायचीच आहे. आणि काही राजकीय मुद्दे सुद्धा आहेत, त्याही मुद्द्यांवर जायचे, कारण रेवड्यांचा सुद्धा उल्लेख झाला. लोकप्रिय घोषणा, लोकप्रिय योजनांच्या दृष्टीनं काही घोषणा या बजेटमध्ये सुद्धा होतात का, हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. सर्वंकष ही चर्चा होणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.